जय शिवराय मित्रांनो. अंगणवाडी भरती प्रक्रिया सध्या आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी भरतीचा महापूर आलेला आहे. तर बघा आता आणखी एका जिल्ह्याची आपण अंगणवाडी भरती प्रक्रिया पाहणार आहोत. तो कोणता जिल्हा आहे? तर बघा, लातूर जिल्ह्याची अंगणवाडी भरती प्रक्रिया आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी टोटल एकूण 14 जागा भरल्या जाणार आहेत. याच्यामध्ये अंगणवाडी सेविकाच्या 4 जागा आणि अंगणवाडी मदतनीसाच्या 10 जागा अशा टोटल एकूण 14 जागा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 17/7/2026 पर्यंत. तर बघा कोणत्या ठिकाणी कोणत्या गावामध्ये काय काय जागा आहेत त्या ठिकाणी बघूया आपण आता. पदांचा तपशील आहे. अंगणवाडी सेविकाची जागा आहे 4 पद आहेत. 4 जागा आहेत. कुठं? उटीमध्ये एक आहे, कल्ला क्रमांक 1, हनुमंतवाडीमध्ये एक आणि महापूर क्रमांक 1 अशा 4 ठिकाणी या 4 अंगणवाड्या आहेत. त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेची एक जागा भरली जाणार आहे. ज्या महिला उटी, कल्ला क्रमांक 1, हनुमंतवाडी आणि महापूर क्रमांक 1 या गावातील, या शहरातील, या ठिकाण असतील, ज्या स्थानिक महिला असतील त्यांच्यासाठी ही संधी आहे. तर लाडक्या बहिणींनो, महिलांनो, भगिनींनो, याची संधी सोडू नका. तुम्ही लगेच अर्ज करा अंगणवाडी सेविकासाठी. तुम्ही 12वी पात्र असाल तरी, 12वी पास असाल तरी सुद्धा यासाठी अर्ज करू शकता. या पुढची गोष्ट, अंगणवाडी मदतनीसची 10 पदे आहेत. त्याच्यामध्ये हरंगुळ खुर्द, साखरा, चिंचोलीराव, खंडापूर, श्यामनगर 12 नंबर पाटी, कल्ला, गंगापूर, मुशिराबाद, बोरवटी आणि कासारगाव अशा या 10 गावामध्ये, 10 अंगणवाडीमध्ये अंगणवाडी मदतनीसांची जागा भरल्या जाणार आहेत. प्रत्येकी अंगणवाडीत एक एक जागा आहे. त्यामुळे तुमच्या गावात राहून तुम्हाला नोकरी करण्याची ही एक चांगली सुवर्ण संधी आहे. ही संधी सोडू नका. लगेच अर्ज करा. अर्ज करण्यासाठी फार कमी दिवस राहिलेले आहेत. चला, पुढची महत्त्वाची गोष्ट, आता या ठिकाणी तारखा वगैरे आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. महत्त्वाच्या तारखा आपण GR नुसार बघूया. या ठिकाणी हा बघा GR आहे लातूर जिल्ह्याचा अंगणवाडी भरतीचा. तर अर्ज स्वीकारण्याचा सुरुवातीचा दिनांक आहे, अर्ज 6/7 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि अर्ज जमा करण्याची, स्वीकारण्याची अंतिम दिनांक काय आहे? 17/7/2026 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज तुम्हाला जमा करायचे आहेत. अर्ज तुम्हाला कसे जमा करायचे आहेत? तर बघा, या ठिकाणी अर्ज तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे यांनी, तर बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय लातूर ग्रामीण, तालुका लातूर, जिल्हा येथे सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील. अर्ज तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन जमा करायचे आहेत. अर्ज छाननी करून उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशित करण्याची तारीख काय आहे? संभाव्य दिनांक 10/8/2026 आणि प्रकाशित केलेल्या यादीवर आक्षेप नोंदवण्याची तारीख आहे 24/8/2026 पर्यंत. आक्षेप पूर्तता केल्यानंतर अंतिम निवड यादी व प्रत्यक्ष यादी प्रकाशित करण्याची तारीख आहे 27/8/2026 आणि अंतिम निवड यादीनुसार पात्र महिला उमेदवारांना मूळ कागदपत्रे तपासणी करणे व नियुक्तीचे आदेश देणे याची तारीख आहे 28/8/2026 ते 31/8/2026 पर्यंत नियुक्ती केली जाणार आहे. तर उटी, कव्हा, कासारगाव, महापूर या ठिकाणी अंगणवाडी सेविकाची जागा भरली जाणार आहे आणि हरंगुळ खुर्द, साखरा, चिंचोलीराव, खंडापूर, श्यामनगर 12 नंबर पाटी, कव्हा, गंगापूर आणि मुशिराबाद, बोरवटी, कासारगाव या ठिकाणी अंगणवाडी मदतनीसांची जागा भरली जाणार आहे. याची GR ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ते तुम्ही पाहू शकताय. तर लगेच कामाला लागा लाडक्या बहिणीनो, तुम्ही याची संधी सोडू नका. महत्त्वाची ही भरती आहे. तुम्हाला भरती करण्यासाठी अतिशय बघा, यासाठी वयाची अट काय आहे? 18 ते 35 वय असावं आणि विधवा महिलांसाठी कमाल 40 वर्ष वय असावं. स्थानिक महिला ही तेथील स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. महत्त्वाची अटी, मेरिट लिस्ट गुणवत्ता यादीवर लागणार आहे आणि याच्यासाठी कोणतीही परीक्षा नाही, एक्झाम नाही. यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत? 10वी 12वीचं मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, जे जे कोर्स केले तेवढे सगळ्यांचे मार्कशीट, रहिवासी दाखला, आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र आज लागू असल्याचं, नाव बदलण्याचा पत्ता पुरावा, पत्ता, जर विधवा असले तर विधवाचं प्रमाणपत्र आणि अपंग असल्यास अपंगाचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडावं लागणार आहे. तर ही संधी सोडू नका. लाडक्या बहिणींनो, लगेच अर्ज करा.
बघा, लातूरमध्ये अंगणवाडी भरती आहे सध्या सुरू झालेली आहे. तर याची सविस्तर अपडेट आपण तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाडक्या बहिणींनो, लागा कामाला. आणि काय तुम्हाला समस्या असतील तर कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.